फक्त 24 तासात कोल्हापूर ते अक्कलकोट आणि अक्कलकोटमधून परत रिटर्न कोल्हापूर अशी आम्ही ट्रिप केल्या, ते पण ट्रेननं, आणि खूप स्वस्तात ही ट्रिप झाल्या. मी संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये सांगतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर दररोज दुपारी 3 वाजता कोल्हापूरमधून कलबुर्गी एक्सप्रेस ट्रेन निघते, जी मिरजमध्ये साधारण अर्धा तास थांबते. त्यानंतर सांगोला, पंढरपूर, सोलापूर मार्गे रात्री 9:30च्या दरम्यान अक्कलकोटमध्ये पोहोचते. या ट्रेनचं स्लीपर कोच तिकीट फक्त 275 रुपये आहे. स्टेशनपासून स्वामींचं मंदिर 12 किलोमीटर आहे. स्टेशनवरून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी एसटीने 20 रुपये तर शेअरिंग रिक्षामध्ये 50 रुपयांमध्ये तुम्ही मंदिराजवळ येऊन पोहोचता. राहण्यासाठी भक्तिनिवास अक्कलकोटमध्ये फक्त 200 रुपये पर पर्सनमध्ये गादी आणि लॉकर घेऊन जेवणासाठी भक्तिनिवास जवळच असलेल्या अन्नछत्रमध्ये येऊन पोहोचा. रात्री 12 पर्यंत येथील अन्नछत्र सुरू असतं आणि इथला प्रसाद म्हणजे स्वर्गसुखच आहे. प्रसाद घेऊन भक्तिनिवासमध्ये झोपून टाका. मग दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता काकड आरतीसाठी स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरामध्ये पोहोचा. काय सुखद अनुभव आहे स्वामींच्या भेटीचा. जवळपास तासाभरात तुमचं दर्शन होऊन जाईल. त्यानंतर स्वामींच्या समाधी मंदिराकडे चोळापांच्या वाड्याचं दर्शन घ्या. तिथून 50 रुपयेमध्ये शेअरिंग रिक्षा करून अक्कलकोट रेल्वे स्टेशनवर येऊन पोहोचा. सकाळी 7:45 वाजता कलबुर्गी एक्सप्रेस अक्कलकोटमधून कोल्हापूरसाठी निघते. ती दुपारी 2च्या दरम्यान कोल्हापूरमध्ये येऊन पोहोचते. अगदी 24 तासांच्या आत फक्त 900 रुपये पर पर्सनमध्ये आमचा अक्कलकोट दर्शन प्रवास पूर्ण झाला.